हॅलो चिल्ड्रन, हाऊ आर यू? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पार्ट्स ऑफ स्पीच याची माहिती घेतलेली आहे. आज आपण माय इंग्लिश बुक 7 याविषयी पाहणार आहोत. तर पहा, दिस इज द फ्रंट पेज ऑफ दिस बुक. तर याच्यामध्ये आपण जो काही अभ्यास करणार आहोत त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती या आपल्याला चित्राद्वारे माहिती होते. तर पहा, काय काय आपल्याला कशाची माहिती घ्यायची, काय काय अभ्यास करायचा आहे. पहा, पहिलं जे पिक्चर आहे ते आहे डिटेक्टिव्ह स्टोरी द रेड हेडेड लीफ. स्टोरी टाउन माउस अँड कंट्री माउस. पोयम पॅरोडी. प्ले द वेलकम. 2 pictures of game. Then the poem double standard. Lesson baby pangolin night out. Lesson journey to the west. Poem don't read this poem. Then activity warming up. Then these 2 pictures of the story from the selfish giant. Then the story 2 little girls wiser than the old people. Story teeny tiny. Story teeny tiny. 1, 2, 3 pictures of games. तर अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे. हे जे पुस्तक आहे ते खूप छान आहे तुमचं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिटेक्टिव्ह स्टोरी आहेत, मॉरल स्टोरी आहेत. त्याप्रमाणे आपण पाहतो की पोयम्स आहेत, नाटक आहे, गेम्स आहेत, ऍक्टिव्हिटी आहेत, माहिती देणारे लेसन्स आहेत. त्यामुळे ही जी स्टोरी आहे ती तुम्हाला, हे जे पुस्तक आहे, स्टोरी आहेत, ह्या सगळ्या अगदी पूर्णपणे माहिती देणारे आणि मनोरंजक अशा प्रकारचे हे सुंदर पुस्तक तयार केलेलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत युनिट 1. युनिट 1 मधली पहिली पोयम आहे. त्या पोयमचं नाव पहा, इट इज अ स्मॉल वर्ल्ड आहे. तर हे जे पिक्चर आहे, हे पिक्चर आहे ह्या छोट्याशा जगाचे हे चित्र आहे. इट इज द पिक्चर ऑफ स्मॉल वर्ल्ड. सी, this is the picture. In this picture, what do you see? The big mountains, then sun, human beings, trees, moon, oceans. Means here all the natural elements, human beings, sun, moon, animals, all are included in the small world. म्हणजे ह्या छोट्याशा जगामध्ये हे सगळं जे आहे हे सगळं समाविष्ट होत आहे. त्याच्यामुळेच आपले जे संत आहेत ते काय म्हणतात की हे विश्वची माझे घर किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे. म्हणजेच या जगातले हे जे सगळे घटक आहेत हे कोण आहेत? आपले सगळे मित्र आहेत. त्यामुळे आपण पाहतो की हे जे जग आहे ते खूप छोटंसं जग आणि हे जे जग आहे ते आपल्याला खूप असं जवळचं जग वाटतं आणि आपण सगळेजण एकमेकांशी कनेक्ट झालेले आहोत असं आपल्याला वाटतं. तर आपल्याला या पोयम विषयी माहिती घ्यायची आहे. तर पहा, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत युनिट 1. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट पोयम? वी आर गोइंग टू सी अ ब्युटिफुल पोयम. द नेम ऑफ दॅट पोयम इज इट इज अ स्मॉल वर्ल्ड. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. तर पहा, तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की हे जग तर खूप मोठं आहे, मग इथं हे जग छोटं आहे असं कधी का म्हणतोय? तर पहा, त्याच्या पाठीमागं असं मिनिंग आहे. हे जे जग आहे ते छोटं आहे असं आपल्याला काय वाटतं? तर रिअली द वर्ल्ड इज व्हेरी बिग प्लेस, बट हिअर द पोएट सेज दॅट इट इज अ स्मॉल वर्ल्ड, बट वेन इट कम्स टू द फिलिंग्स दिस वर्ल्ड बिकम व्हेरी स्मॉल. बिकॉज दिस बिग वर्ल्ड, वेन यू काउंट द वर्ल्ड इन miles and distances, but when it comes to the feelings the world becomes very small. And the poet says first few lines in the poem. तर पहा, आपल्याला ही जी पोएम आहे त्याचे जे पोएट्स आहेत त्यांचं नाव काय आहे? तर द नेम ऑफ पोएट्स आर रिचर्ड एम शर्मन अँड रॉबर्ट बी शर्मन. इट्स अ स्मॉल वर्ल्ड इज अ व्हेरी पॉप्युलर सॉन्ग translated into many languages. This song is played on a ride of the same title in Disneyland. तर ही जी कविता आहे किंवा हे जे गीत आहे ते अतिशय लोकप्रिय असं गाणं आहे आणि विविध भाषेतून याचा अनुवाद झालेला आहे. आणि अमेरिकेमध्ये जे डिस्नीलँड हे अद्भुत रम्य असं थीम पार्क आहे, याच्यामध्ये राईडच्या वेळेस हे गाणं लावलं जातं. तर आपल्याला पाहायचंय आता याच्यामध्ये हे जे कवी आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे. नाउ वी सी the first line. It's a world of laughter. तर पहा, it's a world of laughter means the meaning of this line is that it's a world of happy people. We laugh, he laughs, she laughs when we are happy.
means here the laughter means happiness. Happiness is very valuable or very precious gift of the God. So we use the quality of the happiness and be always happy and give the happiness to other people. Same way everyone in the world has same expression when they are happy. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय पाहायचं इथं, तर हे जे जग आहे हे पूर्ण आनंदी लोकांचं जग आहे आणि आपण ज्यावेळेस आनंदी असतो त्याच वेळेस आपण काय करतो, हसतो. तर नंतर आपण असं पाहिलेलं आहे की हे जे जग आहे ते आनंदी लोकांचं आहे, हसणाऱ्या लोकांचं आहे. त्याच्यामुळे आपण नेहमी काय राहायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे. कारण आनंद ही अशी परमेश्वराची मूल्यवान अशी देणगी आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळे आपण नेहमी आनंदी राहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा. त्याच्यामुळं आपल्याला हा जो हॅपीनेस आहे तो आपल्या जीवनातला वाढत असतो. यानंतर आपल्याला पुढची लाईन पाहायची आहे आपल्याला, a word of tears. See here, tear. What is the meaning of tear? A drop of liquid falling from eyes. Means we cry when we sad. Means here, tear is a symbol of unhappy and sorrow people. तर पहा, आपण कधी दुःखी असतो, ज्यावेळेस आपण रडतो त्यावेळेस आपण दुःखी असतो. तर या जगामध्ये बरेचसे लोक दुःखी पण आहेत. त्यामुळं नेहमी पहा आपण, सो यू डोंट गिव्ह द सॉरो टू अदर पीपल अँड डोंट टेक द सॉरो फ्रॉम अदर पीपल. त्याच्यामुळं कधीही तुम्ही दुःखी राहू नका, कुणाला दुःख देऊ नका आणि कुणाकडून दुःख घेऊ नका. याच्यानंतर इट इज अगेन सेम ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे ही जी भावना आहे ती जगात सगळीकडे सारखीच आहे. म्हणजे ज्या प्रमाणे आपण पाहतो की हॅपीनेस ही जी भावना आहे ही पण जगात सगळीकडे सारखी आहे, त्याचप्रमाणे ही जी भावना आहे ही पण सगळीकडे आपण सारखीच पाहायला मिळते आपल्याला. यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढचं लाईन, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. मीन्स हिअर देर आर पीपल हू हॅव होप्स अँड अँबिशन्स अबाउट देअर फ्युचर लाईफ. वी हॅव होप्स टू अचीव समथिंग इन आवर लाईफ. मीन्स वी लिव्ह आवर लाईफ विथ होप्स. आता पहा, तुम्हाला सगळ्यांना इथं जे मिनिंग आहे, होप्स म्हणजे डिझायर, डिझायर म्हणजे इच्छा. म्हणजे आपल्या सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये खूप इच्छा असतात, अपेक्षा असतात, स्वप्न असतात, तुम्हाला काहीतरी बनायचंय आणि हे फ्युचरमधलं जे सुंदर स्वप्न आहे त्याच्यामुळं आज आपला जो वर्तमान आहे म्हणजेच आपलं जे जीवन आहे ते ह्या इच्छेवर आपण जगत असतो. आपला वर्तमान काळ खूप ब्राईट होईल, मला खूप मोठं व्हायचंय, मोठं बनून मला देशाची सेवा करायची आहे, माझ्या आई वडिलांची सेवा करायची आहे, अशा प्रकारचे स्वप्न तुमच्या मनामध्ये असतात. नंतर आपल्याला पुढची जी फिलिंग्ज आहे ती पाहिजे. अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. सी हिअर, फिअर, फिअर म्हणजे काय, डेड, डेड म्हणजे भीती. देर आर मेनी थिंग्स दॅट बिकम द dreadful and that fear them. For example, the fear of natural calamities, fear of death, fear of accident, fear of depression, fear of diseases, fear of losing something, fear of unknown things. आपल्या जगात सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. कुणाला भीती आहे नैसर्गिक आपत्तीची, कुणाला भीती आहे ऍक्सिडेंटची, कुणाला भीती आहे अशा प्रकारच्या साथीच्या रोगांची, कुणाला भीती आहे मरणाची, कुणाला भीती आहे काहीतरी अचानक आपल्या जीवनामध्ये वाईट तर घडणार नाही, कुणाला आपल्या जीवनामध्ये काही आपलं म्हणजे हरवणार तर नाही. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भीती प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ही जी भावना आहे ती असते. तर आपण पाहतो ही जी भीतीची भावना आहे ती लहान मुलांमध्ये सुद्धा असते. तर लहान मुलांमध्ये कशाची भीती असते जास्त, एकतर अंधाराची भीती असते आणि दुसरी कशाची भीती असते, अननोन थिंग, ज्या गोष्टी त्यांना माहिती नाही अशा प्रकारची भीती ह्या लहान मुलांच्या मनामध्ये असते. तर पाहायचं मित्रांनो, आज आपण काय पाहिलेले आहेत, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे फिलिंग्ज आहेत त्या पाहिलेल्या आहेत. तर ह्या ज्या फिलिंग्ज आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. द फिलिंग्ज आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. सो सी हिअर द फिलिंग्ज मीन्स ऑलवेज you remember that. Respect the feeling of self and others because feelings is very important. तर पहा विद्यार्थ्यांना ह्याच्या सगळ्या फिलिंग्ज आहेत, त्या फिलिंग्ज आहेत म्हणून आपलं जीवन खूप आनंदी आहे, महत्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे नेहमी स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या भावना जपा, त्यामुळे तुमचं जीवन जे आहे ते अतिशय सुंदर होईल. तर पहा याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, तर इट इज अ वर्ल्ड स्मॉल म्हणजे इट्स अ स्मॉल वर्ड. याच्यामध्ये हे जे स्मॉल जे आहे ते काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर आपल्याला पाहिजे की ह्याच्यामध्ये जे रायमिंग वर्ड्स आहेत ते कोणकोणते आहेत, टीयर्स आणि फिअर्स हे जे आहेत ते रायमिंग वर्ड्स आहेत.
त्यानंतर आपल्याला पाहिजे ह्या स्मॉल. स्मॉल ह्या शब्दाचा अपोजिट वर्ड कोणता आहे तर लार्ज. अशा प्रकारचे आपण अपोजिट वर्ड पाहिले, रायमिंग वर्ड्स पाहिले. यानंतर आपल्याला पाहिजे की पुढे देर इज सो मच दॅट वी शेअर, दॅट्स अ टाइम वी आर अवेअर, इट्स अ टाइम, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. सी हिअर, there is so much that we share means we have so many things in common and we share them with each other. We have same feelings of sorrow, same feeling of joy, same feelings of hopes and same feelings of the fear. Means we all have so same feelings and we share with each other. And when we share this feeling with each other, at that time we connect with each other and we become a best friend because we share this feeling with each other. Means here sharing is very good quality in our life. See here, when we share all these feelings at that time, make feel me nice and make other feel very nice. तर पहा, ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी ज्या आहेत शेअर करतो एकमेकांशी, आपलं दुःख, सुख, भीती, म्हणजे ह्या सगळ्या ज्या भावना आहेत, ज्यावेळेस आपण आपल्या मित्रांशी शेअर करतो किंवा आपल्या रिलेटिव्हशी शेअर करतो आपण, त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो आणि त्यांचं जे नातं आहे आपलं आणि त्या व्यक्तीचं नातं हे जवळचं नातं बनतं. त्याच्यामुळं हे शेअरिंगची जी क्वालिटी आहे ती शेअर आणि केअर, ज्यावेळेस आपण शेअर करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की दुसरं कोणीतरी आपली खूप काळजी घेतो. त्यामुळे ही जी क्वालिटी आहे शेअरिंगची क्वालिटी, व्हेन वी शेअर our feelings at that time, we live our life with very joyfully. We love ourselves and we give the happiness to others. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या फिलिंग्स आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. शेअरिंग पण आज तेवढंच महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. आणि इथं असं सांगितलेलं आहे मी की इट्स अ टाइम, नाव इट इज अ टाइम कमिंग दॅट वी अवेअर अँड वी रिअलाइज दॅट इट इज अ व्हेरी स्मॉल वर्ड. Poet says so because he experiences that it is a small word and all human beings are same everywhere in the world. तर इथं ह्या पोएटला काय आहे, अनुभव आहे की सगळीकडे मनुष्य व्यक्तीमध्ये म्हणजे मनुष्य प्राण्यामध्ये सगळीकडे ह्या ज्या भावना आहेत आणि सगळेजण आपण ही जी जात आहे मनुष्य जात ही आहे ती सगळीकडे सारखीच आहेत आणि भावना पण सगळ्या सारख्याच आहेत, असं इथं पोएटने आपल्याला सांगितलेलं आहे. तर पहा, आपल्याला इथं शेअर जी आहे त्या शेअरचं मिनिंग इथं काय दिलेलं आहे, वन ऑफ द पार्ट्स ऑफ थिंग्स टू बी डिव्हायडेड. म्हणजे आपल्याजवळ जे काही आहे, फिलिंग्स असतील, वस्तू असतील किंवा पैसे असतील किंवा अजून काही अन्न असेल तर आपण ते काय करतो, एकमेकांना शेअर करतो. आणि दुसरं जे दिलेलं आहे अवेअर म्हणजे जाणीव असणे, नोईंग दॅट समथिंग एक्झिस्ट. एक्झिस्ट म्हणजे जाणीव असणे. तर आपल्याला ज्यावेळेस आपण कुणाला समजा वस्त्रदान दिलं, आपण कुणाला समजा एखादा भुकेला व्यक्ती असेल त्याला अन्न दिलेलं असेल, कुणाला पैशाची गरज असेल त्याला आपण पैसे दिले असतील, त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपण दुसऱ्यांना देतो त्याच वेळेस देण्याच्या वेळेस आपल्यामध्ये फुलफिलनेस, कंटेंटमेंट ही जाणीव आपल्यामध्ये होते. म्हणजे आपल्याला खूप छान वाटतं, आपल्याला स्वतःला पण छान वाटतं आणि तीच भावना आपण दुसऱ्यांना शेअर करत असतो. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ह्याच्यामध्ये शेअर आणि अवेअर हे जे आहे ते रायमिंग वर्ड्स आहेत. यानंतर द लाईन रिपीट अगेन सेम द पोएट. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ड. आता पहा, ही जी आपण पोएट घेतलेली आहे इथं आपला अर्धा पार्ट संपलेला आहे. तर याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की शेअर, फिलिंग्स पाहिलेले आहेत आपण आणि शेअर ह्या दोन क्वालिटी पाहिलेल्या आहेत आपण, हो की नाही, शेअरिंग क्वालिटी आणि फिलिंग्स क्वालिटी. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की नेक्स्ट लाईन, देर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन. सी हिअर, द गोल्डन, गोल्डन म्हणजे येलो, येलो म्हणजे सोनेरी. हा, गोल्डन हे जे आहे ते गोल्डन हा शब्द याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह आहे. तर गोल्डन सन म्हणजे सन विषयी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. There is just one moon means there is just only one moon in the sky and one sun all over the world. Means this line here, poet says that this one sun brightens whole world and there is only one gives shines
shines beautifully at night in all over the world. Means these gifts of God are visible everywhere in the world. तर ह्या ज्या परमेश्वराने दिलेल्या देणग्या आहेत चंद्र आणि सूर्य हे आपल्याला सगळीकडे सारख्याच पाहायला मिळतात. एकच सूर्य आहे आणि एकच चंद्र आहे, तो पूर्ण जगामध्ये सगळीकडे सारखाच प्रकाश देण्याचं काम करत असतो. आणि हा जो सूर्य आहे तो आपल्याला दिवसा प्रकाश देण्याचं काम करतो आणि हा जो चंद्र आहे तो आपल्याला संध्याकाळच्या वेळेस प्रकाश देण्याचं काम करतो. आणि यानंतर पाहायचं आपल्याला A smile means friendship to everyone. Meaning of smile is welcoming friendship. And smile is a symbol of friendship for everyone in this world. पहा, एक मधुर हास्य या जगाशी पूर्ण मैत्रीचं नातं जोडण्यासाठी पुरेसं आहे. त्याच्यामुळं ते स्माईल जे आहे ते आपण प्रत्येक व्यक्तीशी केलं पाहिजे, म्हणजे आपण प्रत्येक व्यक्तीशी आपलं मैत्रीचं नातं जोडू शकतो. यानंतर आपल्याला पाहायचं आहे दो द माउंटन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाइड, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. सी द पिक्चर. इन दिस पिक्चर देयर आर बिग माउंटन्स which divide the world into two regions, and they have barrier between two regions. Next line is that and the oceans are wide. Oceans are wide to keep two regions away from each other. But it is a small world after all. This feeling has nothing to do in the feelings of our heart. This is same remain everywhere where we go. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं दो द माउंटन्स डिवाइड म्हणजे हे जे माउंटन्स आहेत हे जरीही दोन्हीही देशाच्या मध्ये बॅरियर म्हणजे अडथळा निर्माण करत असतील. ओशन्स आर वाईड म्हणजे ह्या ओशनमुळं दोन जे कंट्री, दोन जे देश आहेत हे वेगवेगळे झाले असतील तरी पण आपल्या ज्या हृदयातल्या भावना आहेत त्या हृदयातल्या भावनेपासून आपल्याला कोणीही तोडू शकत नाही. तरी आपण सगळे एकत्र आणि जवळ येतो. तर पहा इथे आपल्याला पाहायचंय की द मिनिंग ऑफ माउंटन. माउंटन म्हणजे काय? रेज्ड पार्ट्स ऑफ अर्थ सरफेस अँड डिव्हाइड. डिव्हाइड मीन्स टू सेपरेट इंटू टू पार्ट्स. तर माउंटन म्हणजे पर्वत आणि डिव्हाइड म्हणजे विभागणी होणे किंवा वाटणे. ओशन्स. ओशन्स अर्थ काय होतो? अ व्हेरी लार्ज एरिया ऑफ द सी. वाईड. वाईड म्हणजे लार्ज एरिया. तर इथं पाहायचंय आपल्याला रायमिंग वर्ड्स कोणकोणते आहेत बघा. सन आणि वन, वाईड आणि डिवाइड. यानंतर आपल्याला पाहायचं आहे की हे जे आहेत ते आपले रायमिंग वर्ड झालेले. त्यानंतर आपल्याला अपोजिट वर्ड्स पण पाहायचे आहेत. पहिला आपण पाहिलेला आहे स्मॉल आणि लार्ज. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की डिव्हाइड. डिव्हाइडचे जे अपोजिट वर्ड आहे तो काय? तो युनायटेड. आणि वाईडचा अपोजिट कोणता वर्ड येतो? तर नॅरो होतो. हे अशा प्रकारचे शब्द आपले झाले आहेत. आणि शेवटची जी लाईन आहे ती द पोएट रिपीट अगेन द सेम लाईन. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड. तर पहा अशा प्रकारे ही जी पोएम आहे ती आपली इथं संपलेली आहे. आणि ह्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या ह्या पोएम मध्ये सांगितलेल्या आहेत. ते सगळ्यात महत्वाचं काय आहे? व्हॉट इज द पोएट गिव्ह द मेसेज टू अस दॅट ऑल ह्युमन बीइंग्स आर सेम एव्हरीवेअर अँड ऑल दीज इमोशन्स और फिलिंग्स आर सेम इन एव्हरी पार्ट ऑफ द वर्ल्ड. सेम इन ऑल ओव्हर द वर्ल्ड. मीन्स द फिलिंग्स आर सेम एव्हरीवेअर ऑल ओव्हर द वर्ल्ड. ह्या ज्या भावना आहेत त्या सगळीकडे सारख्याच आहेत आणि सगळे जे ह्युमन बिईंग्स आहेत हे पण सारखेच आहेत. हा जो महत्वाचा संदेश आहे तो याच्यामधून सांगितलेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या सगळ्या फिलिंग्स आहेत हे जे जग आहे ते छोटं आहे. ते कशामुळं? बिकॉज ऑल दीज द फिलिंग्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ. समजा ह्या ज्या फिलिंग्स आहेत, ह्या भावना आहेत, ह्या जर नसत्याच तर काय झालं असतं? तर आपल्याला हे जे जग आहे ते नीरस वाटलं असतं, दुःखी वाटलं असतं, किंवा दुःख ही भावनाच नाही ना, म्हणजे हे जग जे आहे ते बोर वाटलं असतं. मग ह्या ज्या सगळ्या भावना आहेत त्याच्यामुळे आपलं जे लाईफ आहे ते आपल्याला खूप
इंटरेस्टिंग आणि ब्युटिफुल अशा प्रकारचं वाटतं आहे आणि आपण आपलं जे जीवन आहे ते आपण आनंदाने जगू शकतो. आय लव्ह माय लाईफ अँड आय एन्जॉय माय लाईफ बिकॉज ऑफ these feelings. This way the feelings play a very important role in our life. So give the importance to the feelings. And here this poem is complete. Do you like this poem? आता आपण ही पोएम म्हणूया. तर पहा, it's a world of laughter, a world of tears, it's a world of hopes and a world of fears. There is so much that we share, that's the time we are aware. It's a small world after all. 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 It's a small, small world. There is just one moon and one golden sun, and the smile means friendship to everyone. Though the mountain divide and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small, small world. तर आपण आज एकदा रिव्हिजन करूयात. आपण काय काय पाहिलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण कोणकोणते ऍडजेक्टिव्ह पाहिलेले आहेत बघा. पहिल्यांदा स्मॉल हे एक ऍडजेक्टिव्ह पाहिलेला आहे. नंतर आपण गोल्डन हे एक ऍडजेक्टिव्ह पाहिलेला आहे आणि वाईल्ड हे 3 ऍडजेक्टिव्ह या पोएममध्ये पाहिलेले आहेत आपण. यानंतर आपण काय पाहिलेलं आहे तर रायमिंग वर्ड्स पाहिलेले आहेत. पहिल्या स्टांडामध्ये टीयर्स, फिअर्स, दॅन, शेअर, अवेअर, त्याच्यानंतर सन, वन, त्याच्यानंतर वाईड आणि डिव्हाइड हे आपण रायमिंग वर्ड्स पाहिलेले आहेत. यानंतर अपोजिट वर्ड कोणकोणते पाहिलेले आहेत पहा आपण. स्मॉल, लार्ज, त्यानंतर पाहिलेला आहे आपण डिव्हाइड, युनाइट आणि त्याच्यानंतर पाहिलेला आहे आपण वाईड आणि नॅरो. हे 3 अपोजिट वर्ड शब्द पाहिलेले आहेत आपण. तर यानंतर आपल्याला इंग्लिश वर्कशॉप पाहायचा आहे.